नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट। त्यामुळे पटापट चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल। चला तर मग मित्रांनो, सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आतापर्यंत आपण असं पाहिलं होतं की इकडे प्रियाला जेवण बनवायचं नव्हतं, म्हणून मग प्रियाने खोटं कारण सांगितलं आणि तिने तिकडनं पळ काढला। मग सायली आणि कल्पनाने मिळून अश्विनच्या वाढदिवसासाठी अगदी छान सगळा स्वयंपाकही बनवला आणि अश्विन ज्यावेळेस घरी आला त्यावेळेस प्रिया खोटं बोलून सायलीचं आणि कल्पनाचं क्रेडिट घेत होती। त्यावेळेस पूर्ण आजींनी इकडे सांगितलं खरं की जेवण हे सायली आणि कल्पना यांनी दोघींनी मिळून बनवलेलं आहे आणि सायलीने हे बघितलं आणि त्यावेळेस ती खूप खुश झाली की पूर्ण आजींनी माझी बाजू घेतली। त्यानंतर आता इकडे सायली ही एक गोष्ट बराच वेळ नोटीस करत असते आणि ती म्हणजे ही की प्रिया ही अश्विन भाऊजींपासून सतत लांब लांब राहते। म्हणजे रात्री केक कटिंगच्या वेळेससुद्धा तिने अश्विन भाऊजींना अगदी सहज लांबूनच मिठी मारली। त्यानंतरसुद्धा ती अश्विन भाऊजींजवळ जास्त क्लोज राहत नाही। याचा अर्थ नक्कीच अश्विन भाऊजी आणि प्रियामध्ये नवरा बायकोंचे कोणतेही संबंध सध्या तरी नाही आहेत। आता या सगळ्या विचारांमध्ये सायली बुडालेली असताना त्या ठिकाणी अर्जुन आलेला असतो। आता सायली एवढे सगळे कसले विचार करते असा प्रश्न अर्जुनला पडतो। अर्जुन सायलीला विचारतो, काय झालं मिसेस सायली, कसला एवढा गहन विचार करताय? त्यावर सायली हे अर्जुनला सांगत असते, अहो काही नाही, मी आपलं सहजच। अर्जुन म्हणतो, जे काही असेल ते स्पष्टपणे बोला। मग सायली सांगायला लागते, खरं सांगू का, मला असं वाटतं की अश्विन भाऊजी आणि प्रिया या दोघांमध्येही लग्नानंतर नवरा बायकोंमध्ये जे संबंध असतात तसे संबंध नाही आहेत, त्यांचं नातं तसं नाही आहे। त्याबरोबर आता अर्जुन म्हणतो, व्हॉट, तुम्ही असं कसं बोलू शकता आणि यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला काय फरक पडतो? त्यावर सायली म्हणते, फरक पडतो। आपण जर ही गोष्ट अश्विन भाऊजींच्या लक्षात आणून दिली तर कदाचित अश्विन भाऊजींना प्रिया किती खोटारडी आहे हे कळेल। त्यावर अर्जुन म्हणतो, म्हणजे नेमकं तुमच्या खुरापती डोक्यात शिजतंय तरी काय? त्यावर सायली म्हणत असते, आपल्याला असं काहीतरी करायचं आहे ना की अश्विन भाऊजींना ही गोष्ट कळली पाहिजे की प्रियाला त्यांच्यामध्ये काहीही इंटरेस्ट नाही आहे किंवा तिचं त्यांच्यावरती प्रेम वगैरे काही नाही आहे। ती फक्त दिखावा करते, ती फक्त खोटारडेपणा करते, नाटक करते। त्याबरोबर आता इकडे लगेचच अर्जुन म्हणत असतो की मग काय करायचं ते तुम्ही ठरवा, पण मिसेस सायली आता ना छान रात्र झाली आहे, आता जरा मला वेळ द्या ना, जरा माझ्याबरोबर वेळ घालवा, असं म्हणत अर्जुन हा सायलीच्या जवळ जात असतो। खरं तर आता अर्जुन हा एका मस्त छान रोमॅन्टिक मूडमध्ये आलेला असतो आणि त्याला सायलीबरोबर छान पद्धतीने वेळसुद्धा घालवायचा असतो। पण सायलीला मात्र या सगळ्यात काही रस नसतो, तिला प्रियाला धडा शिकवण्यामध्ये आणि घराला वाचवण्यामध्ये रस असतो। अर्जुन म्हणत असतो, या जरा जवळ, आणि अर्जुन आता सायलीचा हात पकडून तिला आपल्या जवळ ओढत असतो। त्यावर सायली म्हणते, आयडिया सुचली। अर्जुन सर, खरंच तुम्ही ग्रेट आहात, तुमच्यामुळे मला एवढी चांगली आयडिया सुचली। आता अर्जुनला वाटतं की मी तर काही बोललोच नाही आहे, मग यांना एवढी काय आयडिया सुचली माझ्यामुळे? अर्जुन म्हणत असतो, कसली आयडिया सुचली तुम्हाला? नक्की तुमच्या डोक्यात काय चाललं आहे मिसेस सायली, मला प्लीज जरा क्लिअर कट आणि स्पष्टपणे सांगाल का, जेणेकरून मलासुद्धा तुमच्या डोक्यात काय सुरू आहे ते कळून जाईल अशा भाषेत? त्यावर सायली म्हणत असते, अहो सर, तुम्हाला कळत कसं नाही आहे, बघा मी तुम्हाला सोपं करून सांगते। अहो हनीमून, आता हनीमून असं म्हटल्याबरोबर अर्जुन म्हणतो, अरे वा मिसेस सायली, मी तर रोमांसचं म्हणत होतो, तुम्ही तर लगेच हनीमून अँड ॲट ऑल। हां ठीक आहे, मग आपण ना गेल्या वेळेस माथेरानला गेलो होतो, आता आपण सेकंड हनीमूनसाठी ना मस्त कुठेतरी आउट ऑफ जाऊयात। त्यावर सायली डोक्यावर हात मारत म्हणते, अहो सर, मी आपल्याबद्दल नाही म्हणत आहे, मी अश्विन भाऊजी आणि प्रियाबद्दल बोलते। त्यावर लगेच अर्जुन म्हणतो, अहो त्यांचं आपल्याला काय करायचं आहे, त्यांनी जाऊ देत नाही तर नको जाऊ देत, हे बघा आपण आपल्याबद्दल बोलूयात। त्यावर सायली म्हणत असते, ओ तुमचं काय सुरू आहे मगापासून, काखेत कळसा गावाला वळसा? त्यावर मात्र आता अर्जुनला काही कळत नाही। अर्जुन म्हणतो, काय? त्यावर सायली म्हणते, अहो म्हणजे मला काय म्हणायचं आहे, तुम्हाला कसं कळत नाही आहे? अर्जुन म्हणतो, कारण तुम्ही गोल गोल फिरवून बोलताय, तुम्ही स्पष्टपणे बोला, मग मला कळेल तुम्हाला जे काही सांगायचं आहे। त्यावर सायली अर्जुनला समजावून सांगते की हे बघा, अश्विन भाऊजींवर प्रियाचं अजिबात काही प्रेम वगैरे नाही आहे, तिला ते आवडतही नाही आहेत असा अंदाज मला तरी आला आहे। तुम्ही नोटीस केलं नाही आहेत का? अहो ती अश्विन भाऊजींपासून सतत लांब लांब राहण्याचा प्रयत्न करते, ती त्यांच्या फारशी जवळ राहत नाही, ते जवळ आले की कदाचित तिला ऑड फील होतं,
म्हणून आपण आता ही गोष्ट अश्विन भाऊजींच्या लक्षात आणून द्यायची. पण आता घरात तर आपण असं काही निर्माण करू शकत नाही, म्हणून आपण त्यांना हनीमूनला पाठवायचं. तिकडे जर प्रिया त्यांच्यापासून लांब लांब होत गेली तर मग ते स्वतःहूनच त्यांना जे काही समजायचं आहे ते समजून जातील. अश्विन भाऊजी तर एवढे हुशार नक्कीच आहेत. आणि मग आता ही अर्जुनलासुद्धा सायलीची आयडिया आवडलेली असते. मग सायली ही आत्ता कल्पनाकडे आलेली असते आणि ती कल्पनाला म्हणत असते, आई मला तुमच्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं होतं, एकदा माझं जरा ऐकून घ्या ना प्लीज. त्यावर कल्पना, मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाही आहे. हे बघ, अश्विनच्या वाढदिवसादिवशी मी तुझ्याबरोबर मिळून स्वयंपाक केला, याचा अर्थ असा समजू नकोस मी तुला माफ केला आहे असं म्हणायला लागतात. सायली म्हणत असते, आई अहो कुठला विषय कुठे नेताय तुम्ही? मी खरंच सांगते, मला खरोखर खूप महत्त्वाचं बोलायचं आहे तुमच्याशी. आणि माझ्या किंवा यांच्याबद्दल नाही तर मला अश्विन भाऊजींबद्दलच बोलायचं आहे. त्यावर कल्पना लगेचच आता विचार करते अश्विनबद्दल. आणि मग ती म्हणते, ठीक आहे, जे काही बोलायचं आहे ते बोल, पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी माझ्या मुलाबद्दल आणि सोनेबद्दल काही वाईट वेडवाकडं ऐकून घेणार नाही. त्यावर सायली म्हणते, अहो पण आई एकदा ऐकून तर घ्या मी काय म्हणते ते. आई खरं सांगू का, मला असं वाटतं की अश्विन भाऊजी आणि प्रिया ह्या दोघांनीही ना थोडे दिवस कुठेतरी छान एकांतात निवांत वेळ घालवायला हवा. त्यांना जोडीने तुम्ही कुठेतरी फिरायला वगैरे का नाही पाठवून देत? अहो तेवढंच जरा त्या दोघांनाही निवांत वेळ मिळेल, बरं वाटेल. नाहीतर अश्विन भाऊजींकडे बघा ना, ते सतत त्यांच्या कामामध्येच व्यस्त असतात. सतत ते हॉस्पिटलला जायचं आहे, एमर्जन्सी आहे, केस आहे, पेशंट, या सगळ्याबद्दल बोलतात. आणि रोज सकाळी हॉस्पिटलला तर लवकर जातात, पण येण्याचा काही पत्ता नसतो. प्रियाला ते वेळच देत नाही आहेत. हनीमून वगैरेला पाठवायचं का आपण त्यांना? त्याबरोबर लगेचच आता इकडे कल्पनालासुद्धा सायलीची आयडिया आवडलेली असते. ती म्हणत असते की हो, आयडिया तशी वाईट नाही आहे, पण ते काय करायचं माझ्या मुलाचं ते मी बघून घेईन, तू त्याच्यामध्ये फार इंटरेस्ट घेऊ नकोस, समजलं तुला? मग सायली तिकडनं निघून गेल्यावर कल्पना विचार करत बसलेली असते. इतक्यात अश्विन घरी आलेला असतो. आता अश्विन बघतो तर काय, आपण घरी आलो आहे तरी आपल्या मॉमचं काही आपल्याकडे लक्ष नाही आहे. मग आता लगेचच अश्विन हा म्हणायला लागतो की मॉम काय गं, काय झालं? त्यावर लगेचच कल्पना ही अश्विनला म्हणायला लागते, अश्विन मी तुझ्यावरती खूप रागवली, तू खूप चुकीचं वागलायस. त्यावर अश्विन म्हणतो, मॉम मी काय केलं असं की तू एवढी चिडलीस? त्यावर आता लगेचच कल्पना ही अश्विनला सांगत असते की अश्विन तुला कळतं आहे का, तू काय केलं असते, तू खूप मोठी चूक केलीस. त्याबरोबर लगेचच अश्विन हा म्हणायला लागतो, अगं मॉम पण काय ते सांग तरी. त्यावर मात्र आता कल्पना ही त्याला म्हणत असते, अरे तुझं लग्न झाल्यानंतर तू फिरायलाच घेऊन गेलेला नाही आहेस तन्वीला, कळतं आहे का तुला? आता अश्विन हसतो आणि म्हणायला लागतो, व्हॉट मम्मा, अगं या कारणावरून चिडली आहेस का तू माझ्यावर? अगं या कारणावरून तर तन्वीसुद्धा चिडलेली नाही आहे. त्याबरोबर लगेचच कल्पना म्हणत असते, अरे ती बिचारी जर चिडली नाही आहे, ती तुला काही बोलत नाही आहे, तर तू तिला फिरायला न नेणं तुझी चूक आहे की नाही? उलट तू तर मग तिला स्वतःहून फिरायला न्यायला हवं होतंस. मस्त कुठेतरी 5-6 दिवसासाठी आउटिंगला जाऊन या, तेवढंच तुलाही फ्रेश वाटेल आणि तिलाही बरं वाटेल. हल्ली तिचा मूड फार काही चांगला नसतो. आता कल्पनाने असं म्हटल्यावर अश्विन म्हणत असतो, अगं हो मॉम, पण हॉस्पिटलला माझं जाणं गरजेचं असतं, एमर्जन्सी केस असतात, मी असं अचानक बाहेर कसं जाणार? त्यावर कल्पना म्हणत असते, अश्विन असं समज ही माझी ऑर्डर आहे, तुला तन्वीला घेऊन बाहेर फिरायला जायचं आहे म्हणजे जायचं आहे. अर्जुन बघितलंस ना, त्याचं लग्न झालं होतं तेव्हा, अरे त्याचं तरी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज होतं, तरीसुद्धा तो सायलीला घेऊन लगेचच फिरायला निघून गेला होता. आणि तू तर तन्वीबरोबर खरं खुरं लग्न केलं आहेस ना, मग तरीसुद्धा तू तिच्याबरोबर फिरायला जायला असे नखरे का करतो आहेस? ते काही नाही, काही झालं तरी तुला तन्वीबरोबर फिरायला जायचं आहे. तू सांग तुझ्या हॉस्पिटलमध्ये काही आणि घे सुट्टी. त्याबरोबर अश्विन म्हणतो, ओके ठीक आहे मम्मा, मी घेतो हॉस्पिटलमधून सुट्टी आणि मी आणि तन्वी कुठेतरी छान ठिकाणी जाऊन फिरून येतो, बस झाली तुझी इच्छा पूर्ण. त्यावर कल्पना लगेचच हसते आणि हो, मला एवढंच हवं आहे असं म्हणते. तर आता लगेचच इकडे प्रिया ही खूप खुश असते, कारण आता हळूहळू का होईना सगळं तिच्या मनासारखं होत चाललेलं असतं. आता वातावरणही घरातलं जरा शांत झालेलं असतं, पण त्यामध्ये हे हनीमूनचं भूत आलेलं असतं. आता प्रियाला हनीमूनबद्दल कल्पना सांगायला लागते की प्रिया म्हणजेच तन्वी, तू आणि अश्विन थोडे दिवस कुठेतरी छान बाहेर जाऊन या, आउटिंग करून या, म्हणजे तुम्हाला जरा बरं वाटेल. तर पूर्णाजीसुद्धा म्हणत असते की हो, जरा फिरून वगैरे आलीस ना की तुला बरं वाटेल, फ्रेश व्हायला झाल्यासारखं होईल, मग तुझंसुद्धा सगळीकडे मन रमायला लागेल. हल्ली तुझी फार चिडचिड व्हायला लागली आहे, तू प्रत्येक गोष्टीतून उगाचच्या उगाच वाईट काढायला लागली आहेस, जरा बाहेरून जाऊन येशील, माइंड फ्रेश होईल, बरं वाटेल. त्याबरोबर प्रिया म्हणत असते, अगं नाही पूर्णाजी, नाही, मला फिरण्याची वगैरे खरंच काही गरज नाही आहे,
माझं माइंड खरंच खूप फ्रेश आहे. आणि त्याशिवाय अश्विन डॉक्टर आहे गं, त्याला हॉस्पिटलमधून हे असं सुट्टी घेऊन फिरायला जाण्यासाठी बाहेर घेऊन जाणं योग्य वाटत नाही मला, माझ्या मनाला पटत नाही. त्यापेक्षा नको ना, आम्ही दोघंजणं नाही जात फिरायला वगैरे, आम्ही इथेच ठीक आहोत. हवं तर आम्ही नंतर कधीतरी आमच्या मनाला वाटेल तेव्हा दोघं एकत्र कुठून तरी फिरून छान जाऊन येऊ ना. तर आता इकडे सायली ही लगेचच प्रियाला म्हणायला लागते, अगं प्रिया, असं काय करतेस? एवढं पूर्णाजी आणि आई सांगतायत तर जाऊन या ना कुठून तरी मस्त फिरून. तेवढंच तुम्हालाही बरं वाटेल आणि घरातल्यांनाही समाधान वाटेल तुम्ही एकत्र वेळ घालवल्याचं. अश्विन भाऊजींनासुद्धा बरं वाटेल आणि त्यांना हॉस्पिटलमधून सुट्टी घ्यायला काही हरकत नाही आहे, तर मग तुला काय हरकत आहे? आणि घरची काळजी तर तू अजिबातच करू नकोस, घरात मी आहे ना सगळं सांभाळून घ्यायला. तू शांतपणे जा आणि मस्त अश्विन भाऊजींबरोबर फिरून ये. आता प्रिया म्हणत असते, नाही खरंच काहीच गरज नाही आहे या सगळ्याची. आणि अगं पूर्णाई, तसंही मला बाहेर जाताच येणार नाही ना, माझ्यावरती ती कारवाई चालू आहे, त्यामुळे मी बाहेर जाणं पॉसिबल नाही आहे. म्हणून म्हणतो आहे मी, नको अगं कशाला उगाच ना, पुन्हा हा अर्जुन मला कोर्टात खेचेल, त्यासाठीच यांचा काहीतरी हा डाव असेल, बरोबर ना अर्जुन? त्याबरोबर लगेचच अर्जुन हा म्हणायला लागतो की असं अजिबातच काही नाही आहे आणि तू काळजी करू नकोस, मी स्वतः तुला कोर्टातून परमिशन मिळवून देईन की तुला माथेरानला फिरायला जाता येईल. तुम्ही दोघंही माथेरानलाच फिरायला जा. मी आणि मिसेस सायली, आमचं जेव्हा पहिल्यांदा लग्न झालं होतं आम्हीसुद्धा तिकडेच फिरायला गेलो होतो. हां, आम्ही हनीमूनसाठी गेलो होतो, ती गोष्ट वेगळी की आमचं हनीमूनच झालं नाही, पण नंतर आम्ही तिकडे फिरायला वगैरे गेलो, फिरलो वगैरे, छान मजा आली आम्हाला. तुम्हीसुद्धा जा, छान फिरा वगैरे आणि हनीमूनही करा, असं आता अर्जुन त्या दोघांनाही सांगत असतो. खरं तर आता इथे अर्जुन हे सगळं मुद्दामून प्रियाला घाबरवण्यासाठी बोलत असतो. वेळ एकत्र घालवा, टाईम स्पेंड करा, एकमेकाला जाणून घ्या, ओळखून घ्या, छान एकमेकाबरोबर संवाद करा वगैरे वगैरे. तर आता इकडे मात्र प्रियाला घाम फुटत चाललेला असतो. अर्जुन जसं असं सगळं बोलत असतो. तर अर्जुन मुद्दाम प्रियाला म्हणत असतो की मी आणि माझी बायको आम्हीसुद्धा पुन्हा एकदा फिरायला जाण्याचा विचार करतोय, तुम्हीसुद्धा जाऊन या. तुम्ही जाऊन आलात की मग पुन्हा एकदा आम्हीसुद्धा फिरायला जाणारच आहोत. अश्विन, छान वेळ घालव आणि एन्जॉय कर. कळतंय ना मला तुला काय एन्जॉय करायला सांगायचं आहे ते सगळंच? त्याबरोबर अश्विन म्हणायला लागतो, दादा तू पण ना. त्यावर लगेचच आता इकडे प्रतापसुद्धा अश्विनला सांगत असतो की जा अश्विन, मस्त फिरून वगैरे ये, तुला छान वाटेल. तर इकडे आता सायलीचा प्लॅन हा वर्क झालेला असतो, त्यामुळे ती खूप जास्त खुश झालेली असते. तिला माहिती असतं की आत्ता घरातल्या सगळ्यांनी जबरदस्ती केल्याच्यानंतर प्रिया काही फार नाही करूच शकत नाही. तर आता इकडे प्रिया ही म्हणायला लागते की आता जर तुम्हा सगळ्यांची इच्छा आहेच की आम्ही दोघांनी छान फिरायला जावं, एकत्र वेळ वगैरे घालवावा, तर मग ठीक आहे, मी तुम्हा सगळ्यांचं मन अजिबातच मोडणार नाही आहे. शेवटी तुमच्या इच्छेच्या पुढे आमचं काही चालणार आहे का? अश्विन, जाऊ देत, आपण दोघंजणं फिरायला जाऊया. आता खरं तर प्रिया मुद्दामून घरातल्यांसमोर असं बोलते जेणेकरून तिला वाटतं की जर मी इथे फार नाही केलं तर घरातल्यांना माझ्यावरती संशय येईल की मला अश्विनबरोबर फिरायला जायचं नाही आहे. त्यामुळे मग ती म्हणते की ठीक आहे, आम्ही दोघं जातो फिरायला. तर आता इकडे सायली ही मनातल्या मनात म्हणत असते की एकदा की आता प्रिया आणि अश्विन भाऊजी हे एकत्र फिरायला गेले की अश्विन भाऊजींना स्वतःहूनच प्रिया नक्की कशी मुलगी आहे हे समजून जाईल. मग माझा प्लॅन वर्क होईल आणि एकदाचं हे जे काही काळं सावट माझ्या घरावर पडलं आहे आणि माझ्या कुटुंबाचा आनंद, सुख, चैन, शांती सगळं हिरावून गेलं आहे ते सगळं परत येईल. तर आता इकडे प्रिया आणि अश्विन यांची रात्रीची निघण्याची फ्लाईट असते. तर इकडे आता त्या दोघांना घालवण्यासाठी सायली आणि अर्जुन दोघंही खूप जास्त एक्सायटेड असतात. त्यांना वाटत असतं की एकदा की हे गेले की मग अश्विनला खरं प्रियाचं रूप समजेल आणि अश्विन येताना पुन्हा पूर्वीसारखा अश्विन बनून येईल. आता ते दोघंजणं फिरायला गेलेले असतात. रस्त्यात जात असताना प्रिया त्याला विचारत असते की अश्विन, तुझ्या हॉस्पिटलमध्ये काही प्रॉब्लेम तर होणार नाही ना तुझ्या नसण्यामुळे? त्यावर अश्विन म्हणत असतो की नाही होणार. माझ्यासोबतच्या ज्या डॉक्टर जेनी आहेत त्यांना मी सगळं काही व्यवस्थित समजावून आलो आहे, त्यामुळे त्या सगळं काही माझ्या गैरहजेरीत व्यवस्थित हँडल करतील, मॅनेज करतील आणि त्यामुळे मला अजिबातच काही काळजी नाही आहे, सगळं व्यवस्थित होईल. आता तू ना या सगळ्या गोष्टींचा विचार तन्वी करू नकोस. आता तू फक्त आपल्या दोघांचा विचार कर. आता या पुढचा पूर्ण वेळ मी तुझ्याबरोबर असणार आहे. फक्त तन्वी आणि अश्विन आणि तन्वी, माझी बायको आणि मी खूप खुश आहे तन्वी. मला तुझ्याबरोबर छान वेळ घालवायचा आहे आणि एकत्र राहायचं सुद्धा आहे. आणि मग आता बघता बघता इकडे अश्विन आणि प्रिया हे दोघंही माथेरानला पोहोचलेले असतात. आता प्रियाला खरं तर मनातून अजिबात अश्विन
बरोबर फिरण्यात वगैरे काही रस नसतो, पण आता मात्र तिचा नाईलाज झालेला असतो. प्रिया विचार करते, एक वेळेस फिरणं वगैरे सगळं काही ठीक आहे, पण जर अश्विनने माझ्याबरोबर जवळीक वाढवण्याचा प्रयत्न केला तर मी काय करू? कोणतं कारण देऊ त्याला आणि त्याला माझ्यापासून दूर ठेवू? काय करू, कसं करू, काय करू, कसं करू? आता प्रियाच्या मनात बरेच विचार सुरू असतात. आता त्यांना रूम बॉय रूम दाखवून देतो आणि सांगतो की सर मॅडम काही लागलं तर नक्की सांगा. एन्जॉय युअर हनीमून. आता एन्जॉय युअर हनीमून म्हटल्यावर तर प्रियाला आणखीन जास्त टेन्शन येतं. मग प्रिया म्हणते, अश्विन मी ना खूप दमली आहे, थकली आहे सुद्धा. मी एक काम करते, फ्रेश होऊन घेते, मग तू सुद्धा फ्रेश हो, आपण थोडे रिलॅक्स हो आणि मग पुढे काय करायचं ते ठरवू, कुठे फिरायला जायचं वगैरे सगळंच. त्यावर अश्विन म्हणतो ठीक आहे. आणि मग तो म्हणतो पहिली तू फ्रेश होऊन ये, मग मी जातो. आता प्रिया फ्रेश व्हायला जाते. पटकन आतमध्ये जाऊन चटकन आवरून ती बाहेर येते आणि लगेचच बेडवरती पडते. आता अश्विनला वाटत असतं की प्रियाला माझ्या जवळ येण्याची खूप जास्त घाई आहे, म्हणून तिने एवढ्या लवकर सगळं आटपलं. अश्विनसुद्धा फ्रेश व्हायला जातो आणि तो मस्त स्वच्छ फ्रेश वगैरे होऊन बाहेर येतो आणि बघतो तर काय, प्रिया ही झोपून गेलेली असते. अश्विन विचार करतो, अरे ही झोपली, अशी कशी आहे ही? बरं जाऊ देत, थकून आली होती, दमली होती, म्हणून मे बी झोपली असेल, करू दे तिला आराम. तसंही उद्यापासूनचा वेळ तर आमचाच आहे ना. मग अश्विनसुद्धा झोपून घेतो. दुसऱ्या दिवशीची सकाळ झालेली असते. आता अश्विन हा प्रियाबरोबर रोमॅन्स करण्यासाठी तिच्या जवळ चाललेला असतो. प्रिया म्हणते, अश्विन अरे काय करतोयस? मला आवरायचं आहे, स्किन केअर करायचं आहे, चल 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 पटपट आवरून घेऊ दे, बाजूला. आणि प्रिया अश्विनला तेव्हासुद्धा झिडकारते. 2-3 वेळा असंच होतं. आणि आत्ता हळूहळू का होईना पण अश्विनची टूप पेटायला लागलेली असते की याचा अर्थ नक्कीच प्रियाला आपल्यापासून काहीतरी त्रास वाटतो आहे, तिला आपल्याबरोबर राहण्यात इंटरेस्ट नाही आहे आणि त्यामुळे ती सारखी अशी वागते. आपल्याला नक्की तन्वीला आवडतो ना आपण, हा प्रश्न आता अश्विनच्या मनामध्ये निर्माण झालेला असतो. अश्विन आता फायनली आपण पुन्हा एकदा शेवटचा ट्राय करायचं असं ठरवतो आणि प्रियाच्या जवळ जातो आणि तिला हात पकडून स्वतःच्या जवळ खेचून घेतो. प्रिया अश्विनला स्वतःपासून लांब ढकलते आणि आता मात्र अश्विनला हे पूर्णतः कळून चुकलेलं असतं की प्रिया हे आपल्याबरोबर प्रेमाचं फक्त नाटक करते. तिला आपल्यावर प्रेम वगैरे काही नव्हतं. तिने आपल्याशी लग्न हे फक्त आपल्या घरामध्ये घुसण्यासाठी केलं होतं, कारण तिला अर्जुन आणि सायली त्या केस संबंधी काय माहिती गोळा करतायत ते सगळं काही पाहायचं होतं. मग आता अश्विन हा प्रियाला फायनली विचारतो की तुझ्या मनात नेमकं काय सुरू आहे तन्वी? मी जेव्हा तुझ्या जवळ येतोय तेव्हा तू मला स्वतःपासून दूर करण्याचा प्रयत्न करतेस, असं का वागतेस माझ्याशी? बोल. त्याबरोबर प्रिया म्हणत असते की नाही अश्विन अरे तसं काही नाही आहे, तू उगाच चुकीचे विचार करू नकोस रे. त्यावर अश्विन म्हणत असतो, मी चुकीचा विचार नाही करत आहे तन्वी, तू चुकीची वागतेस माझ्याबरोबर, त्यामुळे मला असा विचार करायला भाग पडतोय, कळलं तुला? मी एक डॉक्टर आहे पेशाने, मला बरोबर कळतं कोण कुठे काय वागतं, कोण कुठे कसं वागतं. मी इतकाही मूर्ख नाही आहे. आतापर्यंत तुझं हे सगळं वागणं मी तुला दमायला झालं आहे म्हणून असेल असं समजत होतो, पण नाही, तसं काही नाही आहे. तर तुला माझ्यापासून दूर जायचं आहे म्हणून तू हे सगळे कारणं शोधून काढतेस. तुला काय वाटतं मला कळत नाही आहे? अगं घरीसुद्धा मी तुझ्या थोडंफार जवळ येण्याचा जरी प्रयत्न केला तरीसुद्धा तू माझ्यापासून सतत दूर जाण्याचा प्रयत्न करतेस. मग इथे आपण फिरायला कशाला आलो आहे? हनीमूनसाठी ना. मग जर आपण एकमेकाच्या जवळच येणार नाही तर या सगळ्याला काय अर्थ उरेल? बोल ना, नक्की तुला मी नवरा म्हणून आवडतो ना? आता मात्र प्रिया पूर्णपणे गप्प बसलेली असते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला की व्हिडिओला लाईक आठवणीने करा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद अगदी उत्तम पद्धतीने छान घेता येईल. आपला हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त कुटुंबियांबरोबर तसेच मित्रपरिवारांबरोबर सुद्धा नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या अशाच उत्तम व्हिडिओंचा आनंद घेता आला पाहिजे. आता पुढे पाहणं हे इंटरेस्टिंग ठरणार आहे की फायनली अश्विनच्या लक्षात तर ही गोष्ट आलेली आहे की प्रियाला आपण नवरा म्हणून अजिबातच आवडत नाही, त्याचबरोबर तिला आपल्यामध्ये काहीही इंटरेस्टसुद्धा नाही आहे, पण मग तिने आपल्याबरोबर लग्न का केलं हा प्रश्न त्याच्या मनात उपस्थित झाला आहे. त्याचबरोबर आता घरी येऊन तो हे सगळं ज्यावेळेस घरच्यांना सांगेल त्यावेळेस सगळे मिळून प्रियाला कसा जाब विचारणार किंवा प्रिया त्या सगळ्यांना आता काय पुन्हा एकदा नवीन खोटं सांगणार आणि घरातले सगळे मूर्खासारखे प्रियावरती विश्वास अंधळा ठेवणार का, ते आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. त्याचबरोबर आपला हा व्हिडिओ इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर.